मी बनवत आहे मिक्स व्हेजिटेबल सूप. माझा मुलगा आजारी आहे, तर त्याच्या तोंडाची चव गेली होती म्हणून मी हे सूप बनवलं आणि मिस्टरांचंही डाएट सुरू आहे, तर दोघांसाठी होईल म्हणून हे सूप बनवलं आहे. तर हे जे सूप आहे ते खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे, कारण याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत आणि ज्वारीचं पीठही टाकलेलं आहे, त्यामुळे पोटही भरून राहतं. तर रेसिपीला सुरुवात करूया. ह्या सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी. तर कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण ही वेट लॉससाठी वापरतो आहे. वेट लॉससाठी रेसिपी करणार आहोत. तर तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये जिरे टाकलेलं आहे, चांगले तडतडू दिले. त्यानंतर कांदा चांगला परतून घेऊयात आणि लसूण आणि अद्रकाचं बारीक वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत कट करून आणि बाकीच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत, तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता आणि त्या छान परतून घेऊयात. आणि पालकही मी इथे यूज केलेला आहे, कारण पालकने पण छान एनर्जी येते. आणि इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ जास्त घेऊ नका, नाहीतर खूप दाट होतं सूप. तर थोडंसंच पीठ घ्यायचं. तुम्ही बाजरीचं किंवा नाचणीचं कोणतंही घेऊ शकता. मी ज्वारीचं घेतलेलं आहे. ते चांगलं पातळ करून घ्यायचं आहे आणि ज्या आपण भाज्या परतून घेतल्या होत्या त्यामध्ये टाकूयात आणि चांगलं छानपैकी हलवून घेऊया. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळदही टाकून घ्यायची आहे आणि हे 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊयात. आणि यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकले आहे चवीसाठी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन राहण्यासाठी मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करत राहावा, त्यामुळे चांगलं होईल सूप पातळसर. तर तयार आहे रेसिपी. गार्निशिंगसाठी वरती मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जेव्हा खाणार आहात तेव्हा लिंबू पिळून खा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.